दादानू, अशी कोणती इच्छा रवली या द्यायचीची? ती इच्छा पूर्ण करू असा वचन नाही दिला तर पिंडाक कावळो कसो शिवतलो? दायचे सगळ्या लक्षात आहे माझ्या. तुम्ही माझ्याकडे आदल्या रात्री जा काही बोलला होतास ता तुमचा स्वप्न, तुमची शेवटची इच्छा समजून मी पूर्ण करेन. श्रीनू आणि ओवीचा लग्न मी लावून देईन. तुमका ओवीच तुमची नाचसून व्हावी असं वाटत होता ना? मग आता तसाच होत द्यायचे. ओवीच सून म्हणून या घराचा उंबरठा ओलांडत. या माझा वचन आहे तुमका. बघलास, दायची आणि उमा वहिनीचा नाताच वेगळा होता. सासू सुना नव्हत्याच त्या, माय लेकीसारख्या वागत. दायचीने सुद्धा तिका केव्हा सुनेसारखं वागूक नाही, पोटच्या पोरीसारखं जीव लावल्या. ताई, मुळात दायची आणि मी बोलत होतो तेव्हा ओवी तिथे नव्हताच. ओवीच याच्याशी कायच संबंध नाही. हे बघ, तू आईशी काय बोलत होतस आणि काय नाही ता माका ऐकूचाच नाही. कारण ना त्यातलो एक पण शब्द तुझो खरो नाही. मी माझ्या ऐक ना माझ्या जन्मापासून ओळखतय. ती ना असा वचन कधीच देणार नाही. वा लाली आत्या वा. मला तुम्ही असताना कसलंच टेन्शन नाहीये. लाली, लाली जे काय बोलायचं ना हळू आवाजात बोल. आत्ताच घरात कार्य संपलेला हा. मोठ्या आवाजात बोलल्याने अख्ख्या वाडीला ऐकायला जातंय. हळू बोल. बोलायचं ना हळू बोल. मग तुझ्या बायकोक सांग माझ्या गेलेल्या आईच्या नावाने ना काय पण खपवायचा नाही. सांगू ठेवताय. लालीताई, मी खोटा कशात बोलू? मग ह्या सगळ्या खरा ह्या कशावरून? आईने त्या दिवशी श्रीनू चापकाचे फटके मारूक लावले होते आणि तेव्हाच आहे श्रीनू कबूल करूक सांगत होती की तो कधीच ओवीशी लग्न करूचो नाही. लालीताई, ताच सांगते मी मगासपासनं. दायचे श्रीनू आणि ओवीची परीक्षा घेत होती. का बघूचा होता की या दोघांचा प्रेम खरा हा की नाही. हो, त्यानंतर दायचे स्वतः माका श्रीनू आणि ओवीचा लग्न लावण्याबद्दल वचन दिलं नव्हता. माझ्यावर विश्वास ठेवा लालीताई, मी खोटं बोलत नाहीये. ह्या बघ उमा, तू ना परत परत तास तास सांगून खोट्याचा खरा होणार नाही. बस कर गो तुझी नाटकं उमा. आता तू आणि तुझ्या भाचीचो आईच्या मरणाचो असो फायदो घ्यायचो कट माझ्या लक्षात येत. पण मी तो ना साध्य करू देऊचे नाही. लाली शांत बस. एकदम शांत. बोलताना विचार करून बोल. आपण काय बोलतोय ते. आणि तू पण एक कायमची गोष्ट लक्षात ठेवा. उमा आयुष्यात खोटं बोलत नाही. तिच्या उगी संशय घेऊ नकोस.
वा दादा वा, आता तू सुद्धा तुझ्या बायकोचीच बाजू घेतलस. एरवी सगळ्या गावासमोर न्याय करणारो म्हणून मिरवतस, आणि आता आता तुझ्या बायकोचा खोटेपणा कसा खपून घेतस रे? पण एवढा सगळा झाला तरी तिचीच वकिली करतस. बरं हा ह्या उमा काय पण बोला दा, पण म्हणून काय आपण सगळं खरं मनात रवायचा काय?